भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, RSS वरती नरेंद्र मोदीच दस्तूरखुद्द बंदी आणतील। कारण की नरेंद्र मोदी आणि देशातलं जे सरकार आहे हे अमेरिकेच्या हातचं कठपुतळं बनून राहिलेलं आहे। अमेरिका जसं सांगल तसं भारताचं सगळं सरकार नाचतंय। त्याचं उत्तम उदाहरण सुद्धा आपण पाहिलं की अमेरिकेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तसेच भारतीय जनता पक्षाच्या आता सध्याच्या मंत्रिमंडळातले श्याम माधव हे गेले होते आणि त्यांनी असं एका मुलाखतीत सांगितलं की अमेरिकेनं जे जे सांगितलंय ते आम्ही केलेलं आहे। म्हणजे इथपर्यंत त्यांनी केलेलं आहे। तर आता ट्रम्पचा दुसरा दणका सुद्धा असा असणार आहे की RSS या संघटनेवरती बंदी घाला। ही संघटना घातक आहे भारतासाठी। RSS असेल, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षक हे घातक आहेत असं काहीच म्हणणं अमेरिकेचं आहे। आणि सध्या भारतामधली जी स्थिती आहे, भारतामधलं जे सध्याचं वातावरण आहे म्हणजे अमेरिकेच्या बाजूनं, त्या अर्थानं तसंच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना स्वतःची सत्ता टेकवायची आणि नरेंद्र मोदींना कायमस्वरूपी देशाचं पंतप्रधान राहायचंय। तर यासाठी अमेरिका जे जे सांगल ते नरेंद्र मोदी करतायत। आणि अमेरिकेच्या एका सरकारी सल्लागार संस्थेनं म्हणजेच US न सांगितलेलं आहे की या RSS वरती बंदी घाला। आणि जर नरेंद्र मोदींवरती आता दबाव त्यांनी जर वाढवला तर मात्र नरेंद्र मोदी या RSS वरती बंदी आणू शकतात। याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। देशामध्ये RSS संघटना ही 100 वर्षापूर्वी स्थापना झाली। त्या RSS संघटनेचं असं ब्रीदवाक्य आहे की देशप्रेम, देशहित, देशासाठी सगळं काय, मातृभूमीसाठी सगळं काय। परंतु याच RSSच्या संघटनेच्या नथुराम गोडसेनं महात्मा गांधी याची गोळ्या झाडून हत्या केली, महात्मा गांधींची। आणि तेव्हापासून या संघटनेला अतिरेकी संघटना किंवा ही संघटना म्हणजे उग्र संघटना आहे, जिहाद संघटना आहे असं संबोधलं जातं। RSSची जी मूळ विचारधारा होती ही बाजूला सोडली गेली आणि वेगळ्या विचारधारेच्या प्रवाहामध्ये हे सगळे लोक वाहून गेलेले। आपण पाहिलं की देशभर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, RSS, गोरक्षक या लोकांचा कसा उच्छांद मांडलेला आहे। मुसलमानांवरती हल्ले, ख्रिश्चनांवरती हल्ले, बौद्धांवरती हल्ले, हिंदू राष्ट्र बनवण्याच्या नावाखाली लोकांना मारहाण करणे, धर्म परिवर्तनाच्या नावाखाली वादविवाद वाढवणं, देशामध्ये दंगा पसरवणं, अशा पद्धतीचं सगळं आता देशभर या संघ आणि संघटनांकडून सुरू आहे। हे आपण नाकारू शकत नाही। जरी हे भारतामध्ये घडत असलं तरी त्याचा परिणाम मात्र इतर देशामध्ये होतो। इतर देशात सुद्धा भारतीय राहतात। त्यात मीडिया फार ऍक्टिव्ह मीडिया झालेली आहे। म्हणजे मीडियामुळं लगेचच कळतंय कुठल्या देशामध्ये काय झालं। मध्यंतरी ख्रिसमस होता, 25 तारखेला नाताळाचा सण असतो, त्या दिवशी ख्रिश्चन बांधवांवरती जो हल्ले झाले, ह्या हल्ल्याचे व्हिडिओ सुद्धा इतर देशांमध्ये पोहोचले गेले। तसंच जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी यांनी मुस्लिम धर्मगुरूबाबत किंवा मुस्लिम समुदायाबाबत जे वक्तव्य केली वाईट ही जी सुद्धा व्हिडिओ जवळपास अखंड देशामध्ये पसरलेले आहेत। म्हणजे इतर देशांमध्ये राष्ट्रीय स्तरावरती त्याची चर्चा झाली। आणि अशा गोष्टी ज्या घडतायत नेहमी वारंवार, तर या गोष्टींमुळेच RSS बदनाम झालेली आहे सध्या, असं एकंदरीत आपल्याला दिसतंय। तर आपण पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा जी अमेरिकेतली एक सरकारी सल्लागार संस्था US, या संस्थेनं नेमकं काय म्हटलं होतं, त्याचा जो अहवाल होता या संस्थेचा, त्या संस्थेचा अहवाल सुद्धा काय होता हे सुद्धा आपण बघणार आहेत। अमेरिकेमधली जी सरकारी US नावाची जी संस्था आहे, या संस्थेनं
अमेरिकन सरकारकडं शिफारस केलेली आहे, आंतरराष्ट्रीय लेवलला शिफारस केलेली आहे. ही संस्था नेमकं काय काम करते हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे, की ही संस्था जगभरात अभ्यास करते, जगभरातल्या प्रत्येक देशामध्ये जाते आणि तिथल्या जाती धर्माचा अभ्यास करते, तिथल्या शांतता देशामध्ये कुठल्या जातीचं कोणावर भांडण काय, कुठला समुदाय काय करतो, कुठलं संघटन काय करतं याच्यावरती ते अभ्यास करत असतात. आणि तो अभ्यास करून त्यांना तर 2014 पासून नरेंद्र मोदींना भारतात येऊ दिलेलं नाही अभ्यासासाठी, परंतु इथनं ज्या काय बातम्या व्हायरल होतात किंवा काय होतं याच्या अंदाजेच त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी RSSची तुलना ही ISIS सारख्या घातक संघटनेसोबत केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी जी सरकारला शिफारस केलेली आहे US या सरकारी संस्थेनं, त्यांनी असं म्हटलेलं आहे की RSS वरती तात्काळ बंदी घातली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी जी शिफारस केलेली आहे की RSSची जी ऑफिसेस आहेत, RSSच्या ज्या मालमत्ता आहेत ह्या तात्काळ गोठवल्या पाहिजेत. त्याचबरोबर यांना जो व्हिसा दिला जातो इतर देशात जाण्यासाठी तो सुद्धा बंद करावा. परत काही सरकारी कार्यालयामध्ये दबाव टाकणे वगैरे वगैरे असं म्हणजे बऱ्याच शिफारशी या US या सरकारी संस्थेने केलेल्या आहेत. आता हे शिफारस कायदेशीर मार्गाने त्यांनी केलेले आहे, परंतु भारताने ते फेटाळून लावलेले सध्याच तरी. आता महत्वाचं म्हणजे अमेरिकेने अधिकृतपणे RSS वरती बॅन म्हणजे RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल या वरती बंदी घाला असं सांगितलेलं आहे, परंतु अद्याप भारतानं या सगळ्यावरती बंदी घातलेली नाही. आता बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आता हे NGOच्या नावाखाली आहे. काही प्रवासी भारतीय संघटना उदाहरणार्थ IAMC यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्यावरही कारवाईची मागणी केलेली आहे बघा. तर हे आता अमेरिकेचं म्हणणं आहे, अमेरिकेमधली जी संस्था आहे US या संस्थेचं म्हणणं आहे की या सगळ्यांवरती बंदी घालावी. तसंच 2018 मध्ये CIA वर्ल्ड फेसबुकमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचा रिलीजिंग असा उल्लेख केलेला आहे. आता हा निष्कर्ष बघा तिथल्या संस्थेने काढलेला आहे की RSS वरती बजरंग दल, RSS, विश्व हिंदू परिषद यांच्या ज्या संघटनेत RSSच्या या सर्वांवरती बंदी घालावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता नरेंद्र मोदी यांच्यावरती दबाव टाकणं काही अवघड नाही. नरेंद्र मोदी यांच्यावरती दबाव टाकून हे सगळं अमेरिका करू शकते. आता बघा आपल्या भारताचे म्हणजे RSS संघटनेचे जे संघटक आहेत श्याम माधव हे आता भारतीय जनता पक्षाचं काम करतात. भारतीय जनता पक्षामध्ये आहेत ते वरिष्ठ नेते. आता हे अमेरिकेमध्ये गेल्यानंतर बघा अमेरिकेमधल्या एका पत्रकारानं प्रश्न विचारला की तुम्ही ट्रम्प यांच्या कोणत्या कोणत्या अटी मान्य केल्या. तर यांनी सांगितलं की 50% टॅरिफ आम्ही झेलतोय, 18% से अधिक टॅरिफ माना, इराण रूसचे तेल म्हणजे इराण रूस मधून जे आपण तेल खरेदी करत होतो ते बंद केलंय. अमेरिका ज्याच्याकडून सांगते त्याच्याकडून आम्ही तेल खरेदी करतोय. मग अजून अमेरिकेला काय हवंय असं तिथं एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे सगळं सांगितलं आणि तेव्हा त्याचा देशभर पुन्हा उद्रेक झाला आणि भारतात आल्यानंतर त्यांनी माफी मागितली की बाबा मी असं नव्हतं म्हणायला पाहिजे. परंतु काय नाही, हे माफीनामे सगळे RSS हे सगळं आपण बघतोय माफीनामे आहेत. त्याचबरोबर आता अमेरिकेचा जे ट्रम्प आहे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी सुद्धा भारताबद्दल अतिशय वाईट अशी कमेंट केलेली आहे. भारत आणि चीन हे नर्क देश आहेत म्हणून सांगितलं, या ठिकाणी नर्क आहे असंही ट्रम्प महोदयानं सांगितलेलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. परंतु ह्याच्यावरती भारताकडनं काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. भारताकडनं कसलीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. याचाच अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी हे सध्या घाबरलेल्या अवस्थेत आहेत आणि ते जे पण काय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सांगतील ते त्यांना ऐकावंच लागणार आहे आणि ते ऐकतीलच. जर नाही ऐकलं तर ट्रम्प हे नरेंद्र मोदींवरती कारवाई करतील. नरेंद्र मोदींचं एपेस्टिन फाईल जे प्रकरण आहे हे सगळं बाहेर काढतील असं त्यांनी मागं धमकी दिलेली आहे.
त्याच्यामुळं धमकी देऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे भारतातली जी RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा याच्यावरती बंदी आणण्यासाठी धमकी देऊ शकतात आणि त्यानंतर मात्र नरेंद्र मोदी आपली खुर्ची वाचवण्यासाठी आपली सत्ता टिकवण्यासाठी आपण कायमस्वरूपी या देशाचं पंतप्रधान राहण्यासाठी RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, गोरक्षक ज्या त्यांच्या 21 उपशाखा आहेत या सगळ्यांवरती बंदी घालू शकतात. हेही तितकंच खरं आहे सत्य. म्हणजे नरेंद्र मोदी जे आपण म्हणत होतो 56 इंची पोलादी छाती वगैरे वगैरे हे सगळं शून्य आहे आणि 0% झालेलं आहे. जिथं अमेरिकेच्या दबावाखाली आपण दबलोय, अमेरिकेने एवढं वजन आपल्यावरती टाकले की ते वजन आता आपण पेलूच शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं अमेरिका नरेंद्र मोदींवरती दबाव टाकून RSS वरती बंदी आणू शकतं हेही तितकंच खरं आहे. अमेरिकेची पोस्ट असेल किंवा अमेरिकेनं जे जे सांगितलं, आम्ही भारत पाकिस्तानचे जे युद्ध सुरू होतं ते थांबवलं, वॉर थांबवला वगैरे जे सांगितलं, याच्यावरती मात्र नरेंद्र मोदींनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याचा अर्थ असाच आहे की नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून हे सगळं करतील असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय. म्हणजे नरेंद्र मोदींना एपिस्टीन फाईलची धमकी दाखवताच नरेंद्र मोदींनी अमेरिकेसोबत करार केला. तो अमेरिकेचा शेतीमाल भारतात आयात होणार आणि भारतातला जो तिकडे जातोय त्याला टॅरिफ लागणार, परंतु अमेरिकेचा जो भारतात माल येतो त्याला मात्र काही टॅरिफ लागणार नाही. अशा पद्धतीचे हे करार सगळे झालेले आहेत. तर बघा, येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला दिसेल की RSS बॅन असलेले दिसेल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.